मित्रांनो, आता आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। यासाठी शासनाने एक नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे, beneficiary.nhA.gov.in। या वेबसाईट वरून तुम्ही घर बसल्या आधार ओटीपी वर केवायसी करून आयुष्यमान कार्ड काढू शकता। त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। कुठेही न जाता घर बसल्या आयुष्यमान कार्ड कसे काढायचे याची संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला तर पाहूया याची संपूर्ण प्रोसेस काय आहे। गुगलवर beneficiary.nha.gov.in असे लिहून सर्च करा। त्यानंतर लगेच तुमच्या समोर अब आयुष्यमान कार्ड बनाना हुआ और भी आसान अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या पेजवर तुम्हाला इथे उजव्या साईडला दोन ऑप्शन दिसत असतील, बेनिफिशियरी आणि ऑपरेटर। या दोन्ही ऑप्शन मधून फक्त बेनिफिशियरी या ऑप्शनची निवड करा। त्यानंतर इथे खाली मोबाईल नंबरच्या रकान्यात तुमच्या आधार कार्डला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकताच लगेच बाजूला व्हेरीफाय हा ऑप्शन हायलाइट होईल। या व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करा। व्हेरीफाय करताच एक हिरव्या कलरचा राईट मार्क येईल आणि लगेच तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल। मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी या ओटीपीच्या रकान्यात टाकून घ्या। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा इथे टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा। लॉग इन करताच एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर स्कीम या ऑप्शन मधून PMJAY या पर्यायाची निवड करा। स्टेट या ऑप्शन मधून तुमचे जे कोणते राज्य असेल त्या राज्याची निवड करा। मी इथे महाराष्ट्र राज्य निवडतो। त्यानंतर सब स्कीम या ऑप्शन मधून सर्वात खाली दिलेला पर्याय PMJAY MJPJAY हा पर्याय निवडा। डिस्ट्रिक्ट या ऑप्शन मधून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडा। आपण आधार ओटीपी वर केवायसी करून आयुष्यमान कार्ड काढणार आहोत म्हणून सर्च बाय या ऑप्शन मधून आधार नंबर हा पर्याय निवडा। आधार नंबर हा पर्याय निवडताच खाली आधार नंबरचा रकाना दिसेल, त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या सिम्बॉलवर क्लिक करा। सर्च या सिम्बॉलवर क्लिक करताच तुमच्या फॅमिली मेंबरची नाव इथे तुम्हाला दिसतील आणि आडव्या लाईन मध्ये सर्वात शेवटून असलेला ऍक्शन हा कॉलम दिसत असेल। आपल्या नावासमोरील सरळ लाईन मध्ये असलेला ऍक्शन या कॉलम मधील या निळ्या कलरच्या सिम्बॉलवर म्हणजेच eKYC वर क्लिक करा। क्लिक करताच ऑथेंटिकेट युअर सेल्फ युजिंग आधार नंबर असा एक बॉक्स तुमच्या समोर ओपन होईल। आता यामध्ये आधार नंबरच्या रकान्यात तुमच्या आधार नंबरचे शेवटचे 4 अंक ऑटोमॅटिक आलेले तुम्हाला दिसतील। त्यासमोरील व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करा। व्हेरीफाय वर क्लिक करताच एक मेसेज बॉक्स तुमच्या समोर ओपन होईल। या मोठ्या बॉक्समध्ये सर्वात खाली जो छोटा बॉक्स दिसत आहे त्यावर टिक मार्क करा। टिक मार्क करताच खाली ऑलो हे बटन हायलाइट होईल। या ऑलो बटनावर क्लिक करा। ऑलो बटनावर क्लिक करताच या आधीच दाखविण्यात आलेला बॉक्स तुम्हाला पुन्हा दिसेल। आता याच बॉक्स मधील ऑथेंटिकेट मोड या ऑप्शन मधील आधार ओटीपी हा पर्याय सिलेक्ट करा। सिलेक्ट करताच तुमच्या मोबाईल नंबरवर 2 ओटीपी पाठविल्या जाईल, बेनिफिशियरी आधार ओटीपी आणि बेनिफिशियरी मोबाईल ओटीपी। आधार ओटीपी या रकान्यात VM आधार यावरून आलेला ओटीपी टाका। त्यानंतर मोबाईल ओटीपी या रकान्यात JKNH SMS यावरून आलेला ओटीपी टाका। एवढं करताच खालचे दोन्ही ऑप्शन हिरवे टिक मार्क होईल आणि खाली ऑथेंटिकेट हे बटन सुद्धा ऑटोमॅटिक हायलाइट होईल। हायलाइट झाल्यावर ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करा। क्लिक करताच एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। इथे सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव दाखवल्या जातील। आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे, पांढऱ्या कलरचे जे बॉक्स आहेत ते तुमच्या फॅमिली मेंबरचे आहेत आणि मोठा जो बॉक्स आहे तो तुमच्या नावाचा आहे। त्याखाली तुम्हाला निळ्या पट्टीत eKYC हा ऑप्शन दिसत असेल। त्याखाली असलेल्या या 3 पर्यायापैकी आधार ओटीपी या पर्यायावर क्लिक करा। आधार ओटीपी वर क्लिक करताच तुम्हाला पुन्हा खाली आधार नंबरच्या रकान्यात तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक दाखवल्या जाईल आणि त्याच्याच बाजूला व्हेरीफाय लिहिलेलं दिसत असेल। त्या व्हेरीफाय वर क्लिक करा।
व्हेरीफाय वर क्लिक करताच एक बॉक्स ओपन होईल। या बॉक्समध्ये असलेल्या सर्वात खालच्या छोट्या चौकोनला टिक करा। त्यानंतर ऑलो हे बटन हायलाइट होईल। या ऑलो बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या मोबाईलवर आधार ओटीपी आणि मोबाईल ओटीपी असे 2 ओटीपी पाठविले जाणार। आधार ओटीपीच्या रकान्यात आधार ओटीपी टाका। मोबाईल ओटीपीच्या रकान्यात मोबाईल ओटीपी टाका। आता तुमच्या समोर नवीन ऑप्शन ओपन होईल, फोटोग्राफ। या फोटोग्राफच्या ऑप्शनमध्ये कॅमेराच्या सिंबलवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या समोर लाईव्ह फोटोचा ऑप्शन येईल। यामध्ये तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करा। खाली डू यू हॅव मोबाईल नंबर असं विचारलं आहे, त्याला येस राहू द्या आणि मोबाईल नंबरच्या रकान्यात मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय वर क्लिक करा। व्हेरीफाय वर क्लिक करता तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठविला जाईल। तो ओटीपी या रकान्यात टाका। ओटीपी टाकताच हे दोन्ही बॉक्स ग्रीन टिक होईल। त्यानंतर एअर या ऑप्शन मधून तुमचे जन्मवर्ष निवडा। रिलेशन विथ फॅमिली हेड या ऑप्शन मध्ये ऑटोमॅटिक सिलेक्ट राहील। पिनकोड या रकान्यात तुमचा जो काही पिनकोड असेल तो टाका। त्यानंतर स्टेट आणि डिस्ट्रिक्ट हे ऑटोमॅटिक सिलेक्टेड राहील। त्यानंतर रूरल और अर्बन या रकान्यात तुम्ही ग्रामीण मध्ये राहत असाल तर रूरल हा पर्याय निवडा। शहरात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडा। सिटी या रकान्यात तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका निवडा। त्यानंतर टाउन या रकान्यातून तुमचे गाव निवडा। मी इथे अर्बन निवडले होते म्हणून टाउन या रकान्यात नॉट अवेलेबल दाखवत आहे। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा। सबमिट करताच ई-केवायसी इज कंप्लीटेड असा एक मेसेज दाखवला जाईल, म्हणजे तुमची ई-केवायसी कंप्लीट झालेली आहे। ओके या बटनावर क्लिक करा। ओके केल्यानंतर तुमच्या नावासमोर ई-केवायसी स्टेटस व्हेरीफाईड आणि कार्ड स्टेटस मध्ये अप्रूव्हल असे लिहून आले असेल। त्यानंतर ऍक्शन या कॉलमच्या वर 4 डॉट दिसत आहेत, त्यावर क्लिक करा आणि लगेच तुमच्या समोर असा बॉक्स ओपन होईल। या बॉक्सला इथून सिलेक्ट करा आणि खाली दिलेल्या डाउनलोड या बटनावर क्लिक करून तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा आणि या मेसेजला ओके करा। मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे आयुष्यमान कार्ड PDF मध्ये डाउनलोड झालेले असेल। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।